अरे मंडळीनो, कसं झालं तुमचं तिळगुळ? अहो म्हणजे आपली मकर संक्रांत. कसं काय मंडळी, हाय का बरं? काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो? ह्या वेळेला ना संक्रांतीला माझी थोडीशी गडबडच झाली. आता मला माहिती आहे माझ्या आठवड्यातून आता एकच व्हिडिओ येतो जेम टेम, पण मी ह्या वेळेला आठवड्याचा 2 व्हिडिओ टाकणार आहे. एक म्हणजे आपल्या आजचा भोगीचा आणि दुसरा मकर संक्रांतीचा. माझी पहिली नाही हो, माझी पहिल्यांदाच मकर संक्रांत माझ्या माहेरी झाले, कारण का मकर संक्रांती दिवशी छोटीशी गणेश पूजा होती माझ्या घरी. आता तेच तुम्हाला दाखवते. तर गणेश पूजा होती, म्हटलं काहीतरी छोटंसं असं ओटी विडी साड्या बिड्या खूपच देतो, म्हणून मला नाही ह्यावेळेला काहीतरी वेगळं द्यायचं होतं. म्हटलं भाऊजीला काय घ्यावं, आता नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहे, सगळं सामान नवीन बसवणार आहे, तिला एक भांड्याचं कपाट घ्यायचं होतं. मला एक छानसं छोटं क्यूट, जास्त छोटं पण आहे जास्त मोठं पण आहे, जेवढी जागा होती त्यानुसार कपाट घेतलं. तर तिथं मला आहे ना, आपण एका घासलेली भांडी ठेवायचं एक जाळ असतं ते आवडलेलं, पण ते माकडं काकुडा त्या जाळ्याची किंमत काहीतरी 700 रुपये बोलत होतं. म्हटलं जाऊ दे मरू दे, आपण आपलं भांड्याचं कपाट घेऊन जावं. आता आमच्याकडे होती बायका म्हणजे आमची बाईक हो, ती की टाकलं त्याच्यावर आणि गेलो ना, थोबाड आपटलं त्या जाळीवरती. घरी गेलो तर आपली बारकी सासू अभ्यास करत बसलेली. नंतर लक्षात आलं, अरे बया उद्या तर संक्रांत आहे, माझ्या भवया कोरायच्या होत्या. एक तर 4 केस आहे ती माझ्या कपाळावरती, पण त्यांना पण जरा लाईनीत आणावं लागतं ना, वाकड्या तिकड्या रस्त्याला जाते त्या. माझी जाऊबाई हायच पार्लरवाली, तिच्याकडनं भवया कोरून घेतल्या आणि लागलो ना भोगी बनवायला. आता दरवर्षी सासूबाई जशी सांगते तशीच भोगी बनवते, म्हणलं पण ह्यावेळेला जरा वेगळी रेसिपी काढूया, आपल्या रेसिपीच करूया व घरातच तर खायचे, अजून कोण आपल्याकडं पंगत शंगत थोडी ना टाकायची आहे ती. चला लागूया तयारीला. हे नाही का कारभाऱ्याने मला गिफ्ट दिलं माझ्या बर्थडेला. अहो ते नाही का मोबाईल स्टँड का ते ट्रायपॉड का काहीतरी म्हणते ती, म्हणलं आज त्याचं उद्घाटन करून टाकूया भोगी दिवशी. पण त्या स्टँड कुठं करायचा, म्हणजे त्याला किचनमध्ये उभं कुठं करू? माझं थोपडतच दिसत नव्हतं, नुसते कंबरच दिसत होती. जाऊ दे, आपल्याला फक्त रेसिपी बघायची आहे. तुम्हाला रेसिपी सांगतो काय तर मी शॉर्टमध्ये केलेली. मला ना मी काय बघितलेलं माहितीये का व्हिडिओमध्ये, आपलं तीळ खोबरं लसूण आणि अद्रक कांद्याची पेस्ट अशी बारीक करायची, त्याच्यानुसार मला अशी थोडीशी हे करायचे होते, म्हणून लसूण बिसून चिरफाड सगळी चाललेली माझी. भोगी होती म्हणून जरा तीळ जास्तच घेतलेले, चांगले असे खरपूस भाजून घेतलेली. कुठं बारीकच होत नव्हतं, पटापटा त्याला घरा फिरवलं. आणि माझा एक नियम आहे बघा, काम करताना काम पटापटा उरकत नाही ना, म्हणून एक बहिणीला फोन लावायचा, भाऊजाला फोन लावायचा, आणि बोलता बोलता काम कसं चटाचटा झालेलं कळूनच येत नाही ना, म्हणून ते एक आपला बोलतात फॉर्म्युला लवकर काम करायचं, कानात कॉड घालायचं आणि बोलत बसायचं. झाली की नाही आपली नरम मुलायम अशी प्युरी. आता ही आपल्या थोबड्याला नाही लावायची, आपल्याला मस्त असं लटकत मटकत झटकत भटकत आपल्याला भाजी बनवायची आहे ना, भोगी बनवायची आहे ना, म्हणून. आणि हा दीपिका पादुकोणचा ड्रेस तर ठरलेलाच आहे, सोबत गाजर पण टाकायचे. आवडत नाही पण काय करायचं, असं थोबड आपलं गुलाबी होण्यासाठी गाजर पण गरजेचं आहे ना. चला आता त्याला पण तुकडं करूया. अगं मंडळीनो, हे अजून मला कॅमेऱ्याची फिटिंग जमाना झाले ना, ओ ऍडजस्ट करून घ्या जरा. नहीं है वह समझता है ना तेरे को मैं क्या बोल रहा है, मेरे को खुद ही समझ नहीं रहे मैं क्या बोल रहा है. पर जाने दे, अपन पहला ऐसा पातेला घमेला टपेला काय कुछ तो लेने का, उसमें ऐसा बदा त्याल नहीं वतने का, नहीं तो अपना सासू है ना, वो अपने को घर से लात मार के घर निकाल देता है. म्हणून है ना जेमतेमच त्याल टाकने का, उसमें ऐसा जीरा मोहरी टाकने का, वो ऐसा तड़ा कब तक डांस करता है, और वो अपने थोबड़े को लगाने वाला पेस्ट किया ना, वो ऐसे उसमें डालने का आणि ऐसा गरा फिरवने का. आणि मग ते अपने तोंड को कैसा पानी सुटता है अच्छा खाऊ देखने के बाद, वैसे ही वो मसाला है ना, उसको भी ऐसा त्याल सुटता है चटा. मग काय अपन उसका गिरगिट केसरी का रंग बदलने का, उसमें थोड़ा सा अपना चटनी डालने का, थोड़ा सा घाटी मसाला, थोड़ा सा नहीं डालने का, अपन घाटी माणूस है ना रे बाबा, मग जरा जास्तच डालने का घाटी मसाला. मग थोड़ा सा हल्दी डालने का आणि धनिया पावडर डालने का. अरे अपने घर में जो भी खजाना है ना, वो सगळं टाकायचं रे बाबानं, सगळं टाकायचं. लय लोड नाही घ्यायचा, आपणच जेवणार आहे ना. मग काय होईल ते जरा दुसऱ्या दिवशी जरा त्रास होईल जरा, पण ते आपणच सहन करणे का ना रे बाबा. समजताय ना तेरे को क्या बोलताय, समझ गया ना. तो ऐसा तो मस्तपैकी रंग बदले आपल्या मसाल्याने, मग तो सुका लागणार दिसला रे. काय बोलताय मेरे, हा थोड़ा सा सुका दिसला रहा था, तो मैंने उसमें से थोड़ा सा 1 घोट पानी भी डाला, फिर से गरा ऐसा फिरव्या, मग चांगला कलर आया.
आज आपण ऐसाईच बोलेगा रे बाबा. आज लय मूड आहे ना, लय भारी आहे रे, एकदम माइंड एकदम फरस फरस आहे, त्यामुळे लय भारी बोलणे का. चला आपण ऐसा ग्रेव्ही लय भारी असा शिजा. मग इथे बिचारा गाजर राहिल्या होता र तो गाजर, समजला का. मग त्याचे कपडे लय जुनी झालेली, मग त्याचे कपडे असे काऊ कुडून बिकडून सगळी काढली. सारा साल्ट काढतं तसं त्या गाजराचं आम्ही साल्ट काढलं. एक तर आज आपल्या बारक्या सासूचा इंग्लिशचा पेपर होता. रात्री सगळी तयारी करून ठेवलेली, सगळं खडाखोड सोडं बिड चिरफाड सगळंच करून ठेवलेलं. गाजरचेच तेवढे चिरफाड करायची राहिलेली. हरभरा पावटा, काळा पावटा, पांढरा पावटा, पिवळा पिवटा, निळा पिवटा, ट्यूटू म्हणजे सगळं आपलं पावट्याची चुलत भाव बहीण सक्के सावत्र सगळे बघा, सगळे पावट्याची जमात आणलेली होती. अरे ह्यो टमाटर असला गोजिरवाना चिकना दिसत होता ना, मला वाटलं लय भारी असेल. धोका दिला ना त्या टमाटरनं. एक टमाटर कापला तर त्याच्यामध्ये नवीन जोडप्याचं लग्न झालेले आळा आणि आळी चांगले भांडण करत बसलेले ना त्या टमाटरमध्ये. अगं सखीनो, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये ना मला कायम उशीर होत राहतो बघा. ही आपली 3 टकोरी टाकायचीच राहिलेली. वांगी ना तिला चांगलं चिरपाड केलं, चांगलं ड्रेसिंग केलं तर मला म्हणते मला कॅट वॉक करायचंय. असं पण तू माझा भरता बनवणार आहेस ना. मग जरा तिला असं ठणा पुन्हा करत असं चांगलं मटकवायला शिकवलं. म्हणलं पुढच्या वेळेला तुला पिक्चर मध्ये पण काम देतो. आपला ह्यो व्हिडिओ एकदम फेमस झाला ना, व्हायरल झाला ना, वांग्याला नक्कीच पुढच्या वेळेला आपण पिक्चर मध्ये रोल देऊया बरं का. कशी एकदम वाप निघाली. आपला पावटा टिवटा गाजर बिजर सगळं असं वापरायला ठेवलेलं. सगळ्या शेवटी वांग टाकलं ना, फ्लावर मेथी बित्ती अजून काय राहिलं सगळ्या भाज्या A to Z. अगं बाई ही भेंडी राहिली की, मग हिला कसं सोडायचं, तिच्याबरोबर पण जरा टाइमपास केला. तर एक होती भेंडी आणि एक होतं गाजर. त्यांचं चांगलंच लपडं गाजलं ना. लय प्रेम जुळलं एकमेकावर. पण बोलतात ना कबाब में हंडी नाही हड्डी झालंच पाहिजे. ह्यांचं प्रेम करणं, पळून जाऊन लग्न करणार होते तवर त्या भेंडीचा बाप आला. धडाक धडा अशी भांडणं झाली ना, ये ढुशुम. गाजरला बिचारायला त्या वांग्यानं बापानं पळवून लावलं. जाऊ दे, ह्यांचं लव्ह मॅरेज तर सक्सेस नाही झालं, पण आपलं भोगी आणि भरेत तर सक्सेस होणारच ना. केली ना भेंडी बिचारी, ती काय बोलतात, ती भेंडी रडत बसलेली. म्हणलं तू रडू नको भैया, आपणला तिकडं मीटिंग चालू आहे भोगीची, तुला तिकडे नक्कीच पाठवतो. जे तुकडे केले आणि मीटिंगला बसवलं, काय असेल ते कंप्लीट करून टाकू. पुढच्या जन्मात तुझं नक्कीच म्हणलं त्या गाजराबरोबर लग्न होऊन जाईल. आता तू ऍडजस्ट करून घे. मंडळीनं तुम्हाला मी अशी भेंडी आणि गाजरची प्रेम कथा सांगितली, अमर प्रेम कथा गदरवाली. आता तुम्हाला मी मस्तपैकी फ्लावरची एक कविता शिकवते. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा. असा करत डान्स केला आणि परत एक अशी जबरदस्त वाफ आली ना आपल्या भोगीमधून. काय सुगंध सुटलेला. वा नीलम, आय एम प्राऊड ऑफ यू. असं कोणीतरी बोला र मला, बोला. एकतर इथं मला व्हिडिओ शूटिंग करायला येणं झाले, इकडं अख्ख्या किचनभर पसारा पडलाय आणि भोगी शिजते, अजून भाकरी थापायचे. बारकी सासू बाहेर अभ्यासाला बसले, त्याला परीक्षेला पाठवले आणि मी काय बडबड करते. मी तर येडी झाले. माझ्यासोबत तुम्ही पण नक्कीच येडे होणार आहे एक दिवस. खायला काय नाही, आता बनवते बघ. भोगी आपली एक साईडला शिजायला ठेवलेलीच होती, ती लवकर उकळावी म्हणून त्यात गरमागरम पाणी टाकलेलं. रात्रीची मसाला भेंडी राहिलेली होती, ती आपल्या बारक्या सासूला खायची होती. मग काय, तव्यासाठी भाकरी ठेवलेली, त्याच्यावरच प्लेट ठेवली. व ऍडजस्टमेंट आपल्या गृहिणींना पैसे वाचवा, गॅस वाचवा, सगळं वाचवायला येतं बघा. चला आता पटापट आहे ना 10-15 भाकरी थापूया. 10-15 नाही, आपल्याला गाव जेवण नाही करायचंय. 2-4 भाकऱ्या फक्त मला थापायच्या आहेत त्या. पण आज घ्यायचं म्हणलं बाजरीचं पीठ घ्यायचं. ते बाजरीचं पीठ कसं आहे, जरा मळल्यावर कमी होतं त्यामुळे जरा जास्त टाकलं. मीठ तिखट नाही टाकायचं, फक्त मीठ वगैरे सगळं व्यवस्थित टाकलं. चक्कीवालेला तो गिरणीमध्ये पांढरा फेक पावडर लावून बसतो ना, त्याला खडसावून सांगितलेलं, ह्या वेळेचं जर पीठ खराब केलं तर तू दरवेळेला पांढरा होतो, ह्या वेळेला तुला हिरवा करून टाकणार आहे. बाजरीचं पीठ टाकल्यावर हिरवं होतं ना, तुम्ही जास्त विचार नका करू. तर त्यांना ह्या वेळेला चांगलं पीठ मळलेलं. काय मला ते उसळण बोलतात ना, गरम पाणी वगैरे काय घ्यायला नाही लागलं. तर
मग मंडळीनो, वर्षाच्या पहिल्या सणाची पहिल्या भोगीची पहिली भाकरी आपली तयार आहे. इकडं खळा मस्तपैकी भोगीचं कालवण उकळत आहे. आपली भरलेली भेंडी गरम झाली आणि ती गडबडीमध्ये उचलताना मला जबरदस्त चटका लागला आणि एक भेंडी टुनकीनं उडून खाली पडली प्लेट म्हणणं. तिला परत एकदा प्लेटमध्ये आपटली आणि आपली पहिली भाकरी अशी तव्यावर शिजायला हॉट व्हायला तयार पोझिशन मध्ये आहे. आता ही फुगते का नाही ती तिची परीक्षा नाही, माझी परीक्षा आहे. बघूया फुगत्या का. तर मी अशा प्रकारे भोगीच्या अखिल महाराष्ट्रीय भोगीच्या बाजरीच्या भाकरीच्या परीक्षेमध्ये 35% काटावर पास झालेली आहे. कारण का माझी भाकरी ही अर्धीच फुगलेली आहे. मला नाक फुगवता येतं पण भाकरी अर्धीच फुगवता येते, असा माझ्या कारभाराचा डायलॉग असणार आहे. तो मी स्वतःवरच मारून घेतलेला आहे. जाऊ दे, आता फेल झाली तर फेल झाली. 35% काटावर. पुढच्या वेळेला एकदम 50% पास होया, नाही हो पण 100% पास होया. चला लेट्स ट्राय सेकंड चान्स. काहीतरी मी इंग्लिश झाडलेलं आहे, मला काही कळलं नाही पण बघूया पास होते का. तर ही माझी भाकरी फुगल्याबद्दल असा माझा डुडुडूवाला ढुमका डान्स झालेला आहे. आता ती तुम्हाला दिसत नाही पण तव्यामध्ये ती पूर्ण भाजलेली फुगलेली काहीतरी होती. जर फुगली नसती तर ह्या गिरणीवाल्यावर असाच तोंडावर डब्बा नेऊन आपटला असता. कारण कधी पण कुठली पण गृहिणी जेव्हा भाकरी करते आणि तिची करपते जळते फुगत नाही तुटते फुटते तेव्हा तो दोष हा त्या गिरणीवाल्याचा किंवा पिठाचा असतो, कुठल्याच बाईचा स्वतःचा दोष नसतो. समजलं ना. अशा प्रकारे मी गॅस सोडून कुठे गेली, अगं ये नीलम कुठे गेली, लवकर पळत या, अगं इकडे गॅस रिकामा झालाय बया. चला चला थांबा, आता तिसरी भाकरी टाकूया. अशा प्रकारे आपली भोगी तयार झालेली आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा नैवेद हा आपल्या देवबाप्पाला मी दाखवला. अहो दोन्ही टायमाला दणकून भोगी खायची होती ना, वर्षातनं एकदाच भोगी खायला भेटते. मग देवबाप्पाला नैवेद्य दाखवला आणि दुसऱ्यादा ही कुस्कारून आपली बारकी सासू मला बोलली की मला कुस्कारून पाहिजे आणि त्याला शाळेत पाठवायला एवढा उशीर झालेला. मग काय घेतलं ना गरम गरम वांग बिंग सगळं काय घेतलं, त्याला असं बाजरीची भाकरी पंख्याखाली गार करून कुस्करायला दिली. आता बारक्या सासूवरनं मला एक गोष्ट आठवली. मी जेव्हा गरोदर होते ना, गरोदर आपल्याला ढवाळे लागतात पण माझी एक विचित्रच प्रथा होती. मला 9 महिने ढवाळच लागलं नव्हतं. जेव्हा माझा शेवटचा महिना आलेला ना, माझ्या ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरी झालेली आणि भोगी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी भोगी आला 2 महिने होते बाकी आणि मला ना भोगीचे ढवाळे लागले. अहो असं वाटत होतं मला भोगीचं वास येतोय, बाजरीच्या भाकरीचा वास येतो, काय सांगू. माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. सासूबाईला म्हटलं मला आत्ताच्या आत्ता भोगीची भाकरी करून खायचे. सासूबाईनं चटाचटानं पटापटा जाऊन 2 किलो बाजरी दळून आणली आणि उलटी कशी झाली बी हा. आणि ना सगळी अशी जेवढ्या भाज्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या तिनं भाज्या आणली आणि अशा प्रकारे माझं ना ढवाळ्या जेवणाच्या आठवणी ऐकल्या. माझी लय बेकार ढवाळ्या लागलेलं मला बाजरीच्या भाकरीचं. मी एक महिने नाही 15 दिवस तरी बाजरीची भाकरीच खात होती. अशा प्रकारे आपल्या सगळं बारक्या सासूला कुस्कारून शुस्कारून दिलं. आला काहीतरीच आठवलं, काहीतरीच बडबड केली. जाऊ दे त्याला शाळेत पाठवते. सकाळपासून कुत्रं मागे लागल्यासारखी गडबड नुसती चालू होती. देवबाप्पाचा नैवेद्य झालेला बारके सासूला जेवायला दिलेली ऐन टाइमावर शाळेचं टायमिंग झालेलं होतं आणि नंतर पटकन मला आठवलं की मी कपडेची जी इस्त्री केली नाही ती सफेद शर्ट. आवो मी जेव्हा शाळेत होती आपल्या जिल्हा परिषदेत शाळेत, आवो कसला ड्रेस आम्ही इस्त्री केलेला नाही. पण आजकाल शाळेमध्ये कपडे इस्त्री एकदम ताट कॉलर बिलर ते टाय बी सगळं करून पाहिजे. ह्या कामाच्या नादात दीपिका पादुकोणचा तो 1.5 लाखाचा ड्रेस कमरेचा काढायचा विसरली ना. ते भाकरी थापून थापून माझा काळा टी शर्ट पांढरा फेक पडलेला, त्या डोक्याला टकुऱ्याला गालाला बिलाला सगळीकडे पीठ लागलेली. एवढी माझी कसरत झालेली. तुम्ही सारखे बोलता ना अगं नीलम तू व्हिडिओ का टाकत नाही, व्हिडिओ का टाकत नाही. ऐकलं का आता मी व्हिडिओ काय टाकत नाही. अशी माझी सकाळची धावपळ असते. आणि ही माझी बारकी सासू उगाच तिला मी बारकी सासू नाही बघत आहे. कॅमेरा चालू केला की त्याचं नाचणं दमवायचं, कॅमेरा समोर माकड्यासारख्या हुपल्यासारख्या हरकत करणं ते त्याचं चालूच असतं. जाऊ दे तर बिचारा शर्ट जळला असता. माझं टक्कुर एवढं फिरलेलं ना, सकाळपासून पळपळ पळपळ ते जेवण गॅस चालूच राहिलेला, माझ्या लक्षातच नाही कालवणाचा गॅस चालू राहिलेला आणि ती भोगी आपल्या आटली ना.
पोरानं तयार करता करता बायकांचं टकुरं का फिरतं ते तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवते बघा. मी इकडे त्याचे कपडे इस्त्री करते आणि त्याचा आरशात बघून पावडर टिकली पावडर स्वतःला बघायचं, येडं वाकडं चेहरं करायचं आणि स्वतःच हसायचं. हे असं त्याचं चाललेलं. बटणं लावलेली पोरानं काढली. असं माझं काय करू र देवा. लावणं लागायसाठी ठेवते का उघडं. आजकालच्या पोरांना कशाला हे शाळेवाले कंठ लंगोट म्हणजे टाय घालायला देतात काय माहिती. त्या पोरांना सांभाळता तरी होतं का. असं त्याला पटापट तयार केलं. आता संध्याकाळी स्वतःसाठी तर वेळ काढला पाहिजे ना. मला झुंबाला जायचं होतं म्हणजे जिमला जायचं होतं. त्याच्यासाठी पण मी म्हटलं लागलंच 2 मिनिटं वेळ काढून तो पण टी शर्ट माझा इस्त्री करून टाकला बघा. नमस्कार कोण करणार. ही माझी बारकी सासू दमवते ग पिल्ली मला. पण माझी गुन्हाचं ग पिल्लू आहे. देवा बाप्पाला स्वामींना नमस्कार केल्यावर घराशिवाय बाहेरच येत नाही. आज जरा परीक्षा होती त्यामुळे खडी साखर खायला दिली. टाटा बाय बाय केलं. त्याला एकदाच शाळेत पाठवलं. पण पसारा बघा माझा किती पडलेला आहे. पोरं गेल्यावर घर शांत होतं. तो शाळेत गेल्यानंतर घर एकदम स्वच्छ करून टाकलं. नंतर माझ्या टकोऱ्यात आठवलं की माझं हे केस भादरायचे राहिलेत ना. नुसते शेंडी सापाच्या शेपटीसारखी शेंडे वाढलेल्या होत्या. मग काय आपल्या घरची पार्लरवाले आहेत. गल्लीत बायकांचं यजा चालूच होतं. गल्लीतच आम्ही पार्लर खोललं. काय नाही कुठला कटशट नाही मारत आहे. फक्त खालनं जरा शेंड जरा कापायची होती आणि पुढनं जरा शायनिंग बोलायला पण आहे ना. शायनिंग मारायला जुल्फ उडवायला असं थोडंसं कट द्यायचा होता. ही आमचं बुरमळ जाऊबाईचं बुरमळ होतच. घरची पार्लरवाले असल्यावर जरा मज्जा असते ना. हो त्यात आमची गुड न्यूज येणार आहे ना. आमची म्हणजे माझ्या जाऊबाईची. त्यामुळे जरा तिला उभं राहून जमत नव्हतं. तरी पण तिनं हळूहळू अशी आपली केस बिस सगळी भादरली. माझी जाऊबाई माझ्या खांद्याच्या पण खाली लागते. त्यामुळे जरा तिला त्रास होत होता म्हणून जरा आम्ही खुर्चीवरच बसलो बाहेरच्या. तर हे असं मस्तपैकी कुठली कुंभकर्णवाली हेअरस्टाईल बनवलेली होती. जरा पुढचा केसांचा गांडूळ तयार केला आणि नाकापर्यंत होटापर्यंत जास्त म्हणलं शायनिंग नाही मारायचे. थोडीशी शायनिंग मारायची म्हणून तेवढंच बघा गांडूळ ते कापून टाकलं. तर ही आपली अशी हेअरस्टाईल. केस वाकडी तिकडे किंग कोबऱ्यासारखी झालेलीच होती. कारण सकाळपासून केस बांधूनच होती. वल्ली असल्यामुळे अशी वाकडी तिकडे झालेली होती. ही आपली अशी भारी होई की हेअरस्टाईल झालेली होती. आपला हा दिवसाचा आजचा कबाड तयार झालेला होता. आता मी घरात जाणार आहे. बाजरीची भाकरी दाबून कुस्कारून भोगीभर खाणार आहे. उद्यासाठी साडी सिलेक्शन करून ठेवायचे. एकदम रापचिक मध्ये दीपिका पादुकोण सारखं तयार व्हायचंय आणि भाऊजीच्या घरी एकदम धमाल करायची आहे. मकर संक्रांत एकदम राडा करायचंय. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय माझ्या मंडळी. नो लव्ह यू ना.